नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती 2026 ही भरती आहे। जागा इथे 17 जागांसाठी ते भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 14,520 ते 16,458 रुपये तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज पद्धती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायची आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग या जॉब बद्दलचे पीडीएफ नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। पीडीएफ हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण या जॉब बद्दलची माहिती, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मुंबई भरती या अंतर्गत 2026 ही भरती निघालेली आहे। पदाचे नाव आहे अशासकीय सदस्य। पद संख्या 17 जागांसाठी ते भरती होणार आहे। अर्ज करण्याचा कालावधी बघा 23 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। परीक्षा शुल्क तुम्हाला इथे 500 रुपये इथे अर्ज शुल्क असणार आहे। वयोमर्यादा इथे 21 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 14,520 ते 16,458 रुपये पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण हे मुंबई इथे असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायची आहे। निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्ट द्वारा तुमची इथे होणार आहे। जे उमेदवार 10वी पास आहेत ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पीडीएफ नोटिफिकेशन मध्ये पाहूया। बघा, ही महाराष्ट्र शासनाची भरती आहे। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या अंतर्गत ही भरती होणार आहे। तर इथे तुम्ही जे उमेदवार पात्र असतील ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात। वित्तीय सल्लागार उपसचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई या अंतर्गत 1 वाहन चालक, 7 शिपाई, 7 कर्मचारी नोंदणीकृत बाह्य तंत्रज्ञ संस्थाकडून 1/4/2026 पासून 11 महिन्याच्या कालावधीसाठी इथे कंत्राटी स्वरूपानुसार इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे। 11 महिन्याच्या कालावधीसाठी ही भरती असणार आहे। तर तुम्ही जे उमेदवार कंत्राटी स्वरूपाची भरती पाहिजे आणि 10वी पास उमेदवार असतील तर ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात। कुठल्याही प्रकारची परीक्षा न देता तुम्हाला इथे जॉब मिळणार आहे। तर जे उमेदवार इच्छुक असतील तर ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात। बघा, शिपाई उमेदवारांसाठी इथे अटी शर्ती दिलेल्या आहेत। नेमणूक करण्यात येणाऱ्या उमेदवारांसाठी वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय वर्गांसाठी 43 वर्षापेक्षा जास्त नसावे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। नेमणूक करण्यात येणाऱ्या उमेदवारांचे किमान माध्यमिक शालांत परीक्षेचे 10वी पास असणे गरजेचं आहे आणि 100 गुणाची परीक्षा प्रश्नपत्रिका असलेली मराठी उच्चस्तर किंवा निम्नस्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। बघा, जर तुम्ही 10वी पास असाल तर 10वी परीक्षेमध्ये तुमची मराठी विषय घेऊन जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि उमेदवाराला मराठी वाचता बोलता येणे गरजेचं आहे। उमेदवार निर्व्यसनी असावा, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा। बघा, उमेदवार आहे जो निर्व्यसनी असावा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा असं सुद्धा इथे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। तुम्हाला जर या पदासाठी इथे फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे। बघा, ही माहिती पुरवणं गरजेचं आहे। शैक्षणिक अर्हता कायम सध्याचा पत्ता, नमुना स्वाक्षरी, पॅन कार्ड, आधार कार्ड कॉपी, चारित्र्यविषयक प्रमाणपत्र, अलीकडे काढलेला पासपोर्ट साईज फोटोग्राफ, बँक खात्याचा तपशील, कामगार विमा योजना ओळखपत्र, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी क्रमांक, तसेच वरिष्ठाचे परवानगीशिवाय कार्यालयीन दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कार्यालयाचे बाहेर नेण्यात आलेले हमीपत्र हे सुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे। त्यानंतर वाहन चालक उमेदवारांसाठी अटी शर्ती इथे दिलेल्या आहेत। नेमणूक करण्यात येणाऱ्या उमेदवारांचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांचे 43 वर्षापेक्षा जास्त वय इथे नसावे। तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे सेम 10वी पात्र असणे गरजेचं आहे आणि 10वी मध्ये 100 गुणाची मराठी परीक्षा असते। तर ती मराठी परीक्षा तर तुम्ही इथे दिली असेल 10वी मध्ये तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि तुम्हाला इथे आरटीओ उमेदवाराकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ हलके जड वाहन चालवण्याचा परवानगा असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। उमेदवार शासकीय निमशासकीय कार्यालयात नियमित किंवा अनियमित तथार्थ व कंत्राटी वाहन चालक पदावर हलके जड वाहन चालक चालवण्याचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे। तुम्हाला मराठी भाषा वाचता बोलता आणि इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे। तर तुम्ही इथे अर्ज करू शकता।
उमेदवार हा निर्व्यसनी असावा, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि त्यानुसार तुम्हाला वैयक्तिक माहिती पुरवणे गरजेचं आहे. काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ती सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. शैक्षणिक अर्हता, कायम सध्याचा पत्ता, नमुना स्वाक्षरी, पॅन कार्ड, आधार कार्ड कॉपी, चारित्र्यविषयक प्रमाणपत्र, अलीकडे काढलेला 5 फोटो साईजचा फोटो, बँक खात्याचे तपशील, राज्य कामगार विमा योजनेचे ओळखपत्र व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी क्रमांक, तसेच वरिष्ठाचे परवानगीशिवाय कार्यकालीन दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे कार्यालयाचे बाहेर नेण्यात येणारे याबाबतीचे हमीपत्र असं तुम्हाला इथे सादर करायचे आहे. त्यानंतर वाहन चालक शिपाई सेवा देणाऱ्या संस्थेच्या अटी शर्ती इथे तुम्हाला दिलेला आहे. बघा, तुमची ही भरती आहे जी कायमस्वरूपी असणार आहे. तुम्हाला कशा पद्धतीने वेतन दिलं जाणार आहे ही सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. बघा, तुम्हाला इथे सेवा नियम अटी शर्ती दिलेल्या आहेत, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. लिफाफ्यामध्ये तुम्हाला मिळेल आणि लिफाफ्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा, तुम्हाला ही उपरोक्त नमूद अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या बाह्य तंत्रज्ञानाच्या संस्थेकडून वित्तीय सल्लागार उपसचिव मुंबई येथे 1 वाहन चालक, 7 शिपाई, 8 कर्मचाऱ्यांची सेवा 11 महिन्याकरिता इथे मागवण्यात आहे. 1/4/2026 पासून उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. निविदा मागणी करण्यात येत आहे. निविदा अर्ज दिनांक 14 फेब्रुवारी 2026 पासून विभागाच्या संकेतस्थळावरती निविदा पोर्टल GM प्रणालीद्वारे उपलब्ध करण्यात येणार आहे, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा, इथे तुम्हाला डेट दिलेले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि इथे शपथपत्र दिलेलं आहे, ते सुद्धा बघू शकता. आणि व्यापारी लिफापत्र बघा, हा सुद्धा तुम्हाला इथे तांत्रिक लिफाफा दिलेला आहे, ते सुद्धा तुम्ही इथे भरू शकता. अशा पद्धतीने इथे या जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.